देशभरातील विरोधी पक्षनेत्यांकडून सातत्याने लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यात झालेल्या विशेषत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक प्रक्रियेत आणि निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत आहेत। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती गंभीर आरोप करत एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदारांची नोंदणी, बनावट मतदान, टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा लपवण्याचा प्रकार उघड केलेला आहे। महाराष्ट्र मतदानानंतर अचानक 7.83% वाढलेली मतदान टक्केवारी ही निवडणूक इतिहासातील अभूतपूर्व घटना आहे। याकडेही त्यांनी लक्ष वेधलेलं होतं। हे सर्व सुरू असताना काल निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावरून राजकारणात नव्या वादाची ठिगणी पडणार असल्याचे दिसत आहे। निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओ एका वर्षाऐवजी केवळ 45 दिवसातच नष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आयोगाच्या निर्णयावरती खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत संशय व्यक्त केलेला आहे। निवडणूक आयोगाने निवडणुकीचे फोटो आणि व्हिडिओज एका वर्षाऐवजी केवळ 45 दिवसातच डिलीट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। निर्णय हाही संशयास्पद आहे। हे संपूर्ण प्रकरण म्हणजे लोकशाहीसाठी धोकादायक मॅच फिक्सिंग असल्याचं टीकाही त्यांनी केलेली आहे। राहुल गांधी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाउंटवरती पोस्ट शेअर करत निवडणूक आयोगाच्या निर्णयावरती निशाणा साधलेला आहे। मतदार यादी स्वरूप प्रदान करत नाहीत, सीसीटीव्ही फुटेज कायदा बदलून ते लपवण्यात आले। निवडणुकीचा फोटो व्हिडिओ आता एका वर्षात नाही तर ते आपण 45 दिवसात डिलीट नष्ट करणं हे त्यांनी सांगितलेलं आहे। ज्यांच्याकडून उत्तर हवे होते तेच पुरावे नष्ट करत आहेत, त्यामुळे हे स्पष्ट दिसून आलेले आहे आणि फिक्स निवडणूक लोकशाहीसाठी विषयासारखा आहे। दरम्यान 15 दिवसापूर्वीच राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात पानभर लिहिलेल्या लेखात 5 टप्प्यात महाराष्ट्रातील निवडणुकीत फिक्सिंग झाल्याचा आरोप केलेला होता। राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांची एकतर्फी निवड, बनावट मतदार, बोगस मतदान, टार्गेट बूथ रिंगिंग आणि सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे लपवल्याचे आरोप निवडणूक आयोगावरती केलेले होते। इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83% मतदार टक्केवारी वाढवण्याच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधलेलं होतं। ही आतापर्यंत इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले होते। त्यातील या सर्व घडामोडींना मॅच फिक्सिंग असल्याचा आरोपही केलेला होता। या आरोपानंतर आता निवडणूक आयोगाने निवडणुकींचे फोटो आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज 45 दिवसात डिलीट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे राहुल गांधी आता पुन्हा आक्रमक झालेले आहेत। ही निवडणूक फिक्स केल्याने राहुल गांधींनी म्हटलेले होते। निवडणूक आयोगाने निवडणुकी संदर्भात व्हिडिओ, फुटेज आणि छायाचित्रे जतन करण्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये महत्त्वपूर्ण दखल घेतलेली आहे। या निर्णयानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित डेटा केवळ 45 दिवसापर्यंत जतन केला जाणार असून त्या कालावधीत कोणतीही निवडणूक याचिका दाखल न झाल्यास तो डेटा नष्ट केला जाईल। 30 मे रोजी आयोगाने सर्व राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ही सुधारित धोरणं स्पष्ट केली। आयोगाच्या म्हणण्यानुसार व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी ही कायद्याने अनिवार्य नसून ती निवडणूक प्रतिक्रियेसाठी अंतरिक्त व्यवस्थापनाचे सावध म्हणून वापरली जाते। अलीकडीलच्या काळात अशा दृष्ट्यांचा सोशल मीडियावरती गैरवापर वाढला असून त्यातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे म्हटले आहे। बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। या व्हिडिओबाबत तुमची जी काही प्रतिक्रिया असेल नक्कीच कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।